हा पॉडकास्ट चालू केल्यापासून आपण पहिल्यांदा एक गेम एकत्र बघितली. हो. But yeah, it was horrible. See, the problem is, according to Howard Webb, they are cracking down on incidences that delay the game. This doesn't. I'm going to talk about those positives. The Calafiori goal was Mamma mia. In a better mood, I would have sung the chant. Yeah. So मी डिसाईड केलं आपण एका चेल्सी फॅनला इन्व्हाइट करू बोलायला त्या गेमबद्दल. मी आता प्रेडिक्ट करायला घाबरतोय. नको, आपण मागच्या ट्रोसार्डचा गोल प्रेडिक्ट केला होता, तर त्याला एक हाफ संपवताही नाही आला. ओके. मोठा गेम झाला प्रस्तुत. सॉकर खाल्लेला माणूस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सॉकर खाल्लेला माणूस हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिश प्रीमियर लीग बद्दल आहे. हा एकुलता एक मराठी पॉडकास्ट आहे जो इंग्लिशमध्ये पण आहे. आणि माझ्याबरोबर माझा को होस्ट आहे ओमकार. मायकल ऑलिव्हर सोडून सगळ्यांना हॅलो. डायरेक्ट डायव्हिंग इन टू द डीप एंड करायचं आहे का? नाही, पहिले आपण जरा अजून एक इम्प्रूव्हमेंट केलेली आहे, त्याच्याबद्दल थोडंसं बोलूयात. आपल्यावर असे 4 फादर्स ऑफ प्रीमियर लीग बघतायत. प्रत्येक टीमचा एक लावायचं सजेशन दिलं होतं कोणीतरी, आणि ते लावल्यानंतर आमचे प्रोड्युसर म्हणाले ह्यात चांगले प्लेयर्स का नाहीत. म्हटलं एकच आहे ना, तर तो एकच लावलाय चांगला प्लेअर, आणि बाकीच्या सगळ्या टीमचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत इथे. 2 प्लेयर्स चांगले आहेत. ऍक्च्युली बरेच प्लेयर्स चांगले आहेत खरं तर. ठीक आहेत. म्हणजे तिकडे कॅन्टोना काय करतो, पण वाटलं तेवढी भरली नाही भिंत, त्यामुळे अजून आणायला लागतील असं वाटतं. अजून वेगळ्या एरियाजचे करूया, कारण प्रत्येक टीमचा एकच थोडी चांगला प्लेअर असतो. हा, ब्रेंटफोर्डचा एकच आहे, स्पर्सचा पण एकच आहे, बोर्नमथचा एक शोधायला लागला, शोधून ये कहाँ से आ गया. बट दॅट्स अ नाईस दिस. आपले ऑनरी बाबा बघतायत आपल्यावर. त्यांचाच आता हल्लीच हार्टब्रेक झालंय के टॅब्डोचं लग्न झाल्यामुळे. झालंच होतं ना लग्न? नाही. हा कशाबद्दल आहे पॉडकास्ट? सडनली दिस इज गॉसिप चॅनल अबाउट फुटबॉल पंडिट्स. पण राहू दे, आपल्याला कसं आहे, ॲज आर्सेनल फॅन्स वी हॅव टू फाइंड हॅपीनेस इन ऑर लाफ्टर इन एनिथिंग वी गेट. कारण आपल्याला सुख, शांती आणि समृद्धीत राहायला देत नाही PGMOL. डायव्हिंग इन टू द मोठा गेम ऑफ द वीक, मँचेस्टर सिटी 2 आर्सेनल 2, रेफरी 3 बेसिकली. नाईस. पण बिफोर वी गेट टॉकिंग अबाउट द गेम, हा पॉडकास्ट चालू केल्यापासून आपण पहिल्यांदा एक गेम एकत्र बघितली. हो. आणि इट इज विजिबल ऑन आवर फेसेस की आम्ही रात्रभर इधर झोपलो नाहीये. नाहीतर एक फर्स्ट हाफ मधला फोटो आहे आणि एक सेकंड हाफ मधला फोटो, आणि सेकंड हाफ मधली एक क्लिप आहे. इनफॅक्ट द लास्ट फ्यू सेकंड्सची व्हिडिओ क्लिप आहे. ती मला ऑलमोस्ट प्ले नाही करायची आहे, पण आपण मला बघायची नाही. ती मला न दाखवता प्ले करता येणार असेल इकडे तर हरकत नाही. बट या, इट वॉज हॉरिबल. द गेम स्टार्टेड ऑफ, आय मीन बघायचं असेल सगळं तर पहिला हालंड गोल खूपच जास्त सोपा होता हालंडच्या साठी. सॅव्हिन्यो ओपनड अप कॅलफिओरी लाईक. त्या पॉइंटला मला असं वाटलं होतं की आज परत हे इट्स वन ऑफ दोज ओल्ड सिटी आर्सेनल गेम्स की 4 तर खातायत. हां, 3-1, 4-1. कारण आधीच डिप्लिटेड टीम. नो ओडेगार्ड इज अ मॅसिव्ह डिप्लिशन. अनदर पॉइंट दॅट आय हॅव, सगळे लोक म्हणतात की हे काय पहिल्यांदा कोणी खेळत नाही, थर्सडे संडे कंप्लेंट करणं बंद करा. बट द होल पॉइंट चॅम्पियन्स लीगसाठी क्वालिफाय होण्याचा वॉज की थर्सडे संडे नाही खेळायला लागत. तर आपण चॅम्पियन्स लीगमध्ये पण थर्सडेलाच खेळायचं. Then what is the point? एकतर नाही, we'll get to the whole fixture congestion affecting games, which was quite evident in a lot of other games. The most vocal player about which was Rodri. Yeah. आणि त्याचा ACL तुटलाय हे तू TV वर बघून जर सांगू शकत असशील, म्हणजे ते फाटलेला ACL कळत होता असं म्हणजे. बट नाही, आय मीन हालंड गोल, लाईक आय सेड, सिटी ओपनड अप विथ हालंड गोल, वेअर सॅव्हिन्यो ओपनड अप कॅलफिओरी लाईक आय डोंट नो व्हॉट इज द इटालियन. त्याच्याकडे त्या पॉइंटला सॅव्हिन्योकडे 3 BHK होता मिडफिल्ड मध्ये. हो. म्हणजे दॅट वॉज रिअली बॅड. बट कॅलिफोरी रिडेम्पशन आर्क म्हणतात तसं, लगेच इमिजिएटली गोल खाल्ल्यानंतर ऑलमोस्ट लगेच स्कोर केला. पण तिथे सिटी प्लेयर्स कंप्लेंट करत होते की नाही, फ्री किक लवकर घेतली. अच्छा लवकर घेतली असं असतं का? लवकर घेणं असतं का? अलाउड असतं का? त्यानंतर पोचलं ना, कारण मायकल ऑलिव्हरचं पेमेंट.
आम्हाला काय कोण सू नाही करत, पैसेच नाही, काय सू करणार. आणि मायकल ऑलिव्हरनी करावंच सू, मला हवा आहे तो माझ्या आयुष्यात. हो, लेट इट गो ऑन द रेकॉर्ड की मायकल ऑलिव्हर हरामी, ब्लीप सगळं आहे. आमच्या मॅच नोट्स मध्ये पण आम्ही लिहिलेलं आहे. फॉरगेट अबाउट ऑल ऑफ दिस की हे मजेत आपण म्हणतो बऱ्याचदा की ते अरे हे सगळे करप्ट आहेत वगैरे. करप्ट नाही आहेत ते इनएफिशियंट आहेत. हा सगळ्यात मोठा पॉईंट. लोकांना तेच पाहिजे की ठीक आहे, करप्शन इज आम्ही ॲलिगेशन्स पण नाही करत आहे करप्शनचे, तुम्ही कन्सिस्टंट तरी राहा. दॅट इज ऑल प्लेयर्स, आय मीन फॅन्स आर आस्किंग. आय एम नॉट इवन एज अन आर्सेनल फॅन, इन जनरल एनी फॅन इज आस्किंग द सेम थिंग. आणि माझं हे पण म्हणणं नाहीये की मग ह्याला का नाही दिला त्या टाइम वेस्टिंग साठीचा येल्लो, डोकूसाठी वगैरे. सो त्याच्यावर करेक्शन आहे क्वाईट ऑनेस्टली त्याच्यावर. आय मीन in all fairness, Doku was giving back the ball to the team to place it where it was the free kick was supposed to be taken. मारला होता तो. He hit the ball further away from where the spot was. Then Declan Rice did the a couple of Declan Rice तर तो बॉल आधीच मोशन मध्ये होता. वाद चालूच होणार. नकोच आहे फुटबॉल मध्ये की असं बॉल साईडला मारला म्हणून येल्लो कार्ड. त्याची पनिशमेंट खूप आधीपासून आपल्याला सवय आहे. ती व्हॅन पर्सीला ऑफसाईड गोल मारल्याची सेकंड येल्लो मिळाला, अर्धा सेकंडाचे. ती पण गॉर्डिओलाचीच टीम होती. सी द प्रॉब्लेम इज नाही, द थिंग इज अकॉर्डिंग टू हावर्ड वेब they are cracking down on incidences that delay the game. This doesn't. Like useless second yellows. चला, last year when the Kovacic foul happened, तेव्हा हावर्ड वेबचं स्टेटमेंट आहे की we didn't want it to affect the game and ruin the tempo of the game. This didn't ruin the spectacle असं तो म्हणला होता. दिस वॉज अ बिगर स्पेक्टेकल बिकॉज तो गेम निल आणि बोरिंग चालू होता. तू काहीतरी केलं असं मी मान्य करायला तयार आहे. इनफॅक्ट ही लाईक काहीतरी राहू दे, काहीतरी कोणतरी प्लेअर 11-on-11 असू दे तर अवे टीम 2-1 लिडिंग आहे. लाईक दीज आर टू टीम्स ज्या फर्स्ट सेकंड आल्यात गेले 2 वर्ष, आणि तुला या गोष्टीसाठी रेड कार्ड द्यावा असा वाटला. विच वॉज मला आधी एकतर वाटलं की त्या फाऊलसाठी सेकंड येलो होता, विच इन इट सेल्फ मला वाटलं की अरे हा सेकंड येलो वाला फाऊल नाहीये. द थिंग इज आता म्हणजे एड्रियन क्लार्क म्हणाला की दॅट फाऊल वॉज नियर येलो, बट इट्स नॉट अ सेकंड येलो. इट्स नॉट अ सेकंड येलो. दॅट फाऊल इज अ नियर येलो, बट आफ्टर दॅट फाऊल यू इमिजिएटली डिले द प्ले, म्हणून दॅट अर्धा येल्लो बिकेम येल्लो in the mind of the referee. Is what like people are trying to draw out conclusions of what could possibly be a justification of this, because it is senseless at this moment of time. Also that's it. I don't want to talk about. I think that's what like referees. I think the fact that आपण जास्त frustrated आहोत than the champions who are playing at home against 10 men. I don't know. I think our team celebrated a draw, and if you celebrate a draw, apparently you're not a great team. I believe your injured player said that. Yeah. कोण खेळत होतं ड्रॉ साठी काल? कोण खेळत होतं ड्रॉ साठी? ड्रॉ सेलिब्रेट कोणी केला हा वेगळाच मुद्दा आहे. सेकंडली 2 प्लेयर्सच्या कॉमेंट माझ्या खूप डोक्यात गेल्यात. मी नॉर्मली हे नाही करत, पण मला काल ते खूप जाणवलं. एक तर जॉन स्टोन्स जो म्हणला की गेले काही वर्ष आर्सेनल हॅव नॉट वन एनिथिंग नाही. ही सेड द थिंग अबाउट दे बीन प्रॅक्टिसिंग द डार्क आर्ट्स ऑफ फुटबॉल. लाईक एक तर थँक्यू, पण जेच लाईक द कंप्लेंट फॉर द एंटायर 21st century फ्रॉम आर्सेनल वॉज दॅट दे वर नॉट डुईंग द डार्क आर्ट्स वेल. आणि तर ते करायला यायला लागलं तर ठीक आहे. दुसरं, गेम सिच्युएशन रीड कर भावा, तू डिफेंडर आहेस, 1 man डाऊन आहे, 1 goal अप आहे, काय करू मी? दुसरं, पार्क द बस. तर त्यावर बर्नार्डो सिल्वाचं हे कॉमेंट होतं की ओनली वन टीम वॉज ट्राईंग टू विन अ गेम ऑफ फुटबॉल, द अदर टीम वॉज ट्राईंग टू इन्फ्लुएन्स द रेफरी अँड गेट डिसिजन्स टू गो देअर वे. तर मला बर्नार्डो सिल्वाला हे सांगायचं आहे की तुला माहिती नसेल कदाचित, पण रेड कलर मध्ये जे खेळत होते ना ते आर्सेनल होते. नाही, दिस गेम वॉज फ्रस्ट्रेटिंग. आय मीन दिस इज a title decider match, and not decider, but ह्या 2 teams are there up top. Either one of the teams is taking away the title, but looking at the current scenario, it's quite evident that one team has a lot more support in the sense of dark arts, what John Stones says. But मला एकच फक्त लास्ट रेफरी बद्दल बोलायचं आहे. मायकल ऑलिव्हर has sent off more players of Arsenal than any other team. 7 red cards. Yeah. Another thing with that same stat, हे जे टाइम वेस्टिंग वाला येलो कार्ड आहे,
Time wasting incidents against in the Brighton Arsenal game, how many do you think happened? I'm guessing 2, 3. It was 2 from Brighton, 1 from Arsenal. Only yellow card, Arsenal. Similarly, in the previous game against Tottenham, Tottenham time wasting 3. Arsenal 1. Only yellow card was Arsenal. This time 2 time wasting. तू डोकूचं नाही धरत आहेस तर 1-1 होता. मी नाही धरत नाहीये. लाईक नाही आहे तर आहे ब्रो. बॉल तू फाऊल दिल्यानंतर तू टच नको करू ना, तुझा बॉलच नाहीये. मग इफ यू वॉन्ट टू एन्फोर्स दॅट रूल टचच नाही करायचं. तर परत आय थिंक आपण जाऊन बघायला पाहिजे तो रूल. तो रूल कदाचित असा आहे की इफ एन आर्सेनल प्लेअर डिलेज, हा जर रूल असेल तर मग मी मान्य करतो. मग ते रूल्स आहेत. दॅट इज द वर्ल्ड वी लिव्ह इन आणि दॅट्स फाईन. बिफोर वी मूव ऑन टू द नेक्स्ट दिस अँड बिफोर द रेफरीचं डिस्कशन पास होतं. मला खूप महत्वाचं मला या टीम बद्दल बोलायचं आहे थोडंसं. बिकॉज दिस बॉस रेझिलियन्स प्रो मॅक्स म्हणजे अर्थच नाही. आय रिमेंबर आपण सेकंड हाफ बघत असताना लाईक वी सेलिब्रेट एव्हरी टाइम एडरसन गॉड द बॉल. आणि we were calling shot on target. He had maybe 6 touches in the second half. Most of them near the half line. कारण कोणीतरी हुफ केलेला असायचा बॉल तो घ्यायला, कारण डिफेंडर कुठे अजून 4 पावलं मागे येईल म्हणून एडरसन आलेला होता. पण दोज 6 मायनर विक्टरीज. आणि शेवटचा गोल पण असा नाही की त्यांनी डिफेन्स ब्रेकडाऊन केला यार. त्यांना तो पिनबॉल गोल होता. इट वॉज जस्ट बॅड लक ॲट दॅट. आय टेल यू, सिटी वर सो क्लूलेस. The last goal which हे बघ, for me it is a loss. I was going to say City ज्याने win केलेलं नाही, हा draw आहे पण it feels like a defeat. Quite honestly, over a period of time we might be like, okay, ठीक आहे, a point at Etihad is not that bad a result. But that was the first time a City player, Grealish, did a take on. In the second half. Grealish did a take on आणि मग त्याने आत क्रॉस केला. That was it. This shows that City were completely out of ideas. They were not going on for take-ons. The most number of touches on the ball, Ruben Diaz. I think he also had the more number of shots. After the first 15 minutes of the second half, तोच बऱ्यापैकी लांबून 28 shots on target in the second half. XG 1.09 Man City. ज्यातला गोल मधलाच काहीतरी होता 0.2 का काहीतरी. हो, that's it. Haaland number of shots 1. So that is the thing. Haaland's number of shots on goal was 1 and number of shots on Gabriel was 1. हो. After the goal. आणि मग नंतर तो एका 17 वर्षा मुलाबरोबर भांडत होता. मला आता हालंड बद्दलचे फिलिंग येते ना, ते रॉय कीनला त्याच्या वडिलांबद्दल आहे. मला हालंड दिसला तर आय एम गोइंग स्टार्ट्स अप. Nonsense. But I have to talk about this one moment. I have been wanting to. Set piece goal. Nicola Jover, तुम्ही जे काय करतायत ना, you have deserved that bonus or contract extension, because 2 same attempts. Second time it was a goal. आणि सेकंड याला तर काईल वॉकरने डोकं लावले, तुला नाही जमत, थांब मी जातो. आणि द ब्युटी इज, आय मीन आपण हे ड्युरिंग द मॅच पण डिस्कस केलं की आजकाल आर्सेनलच्या कॉर्नर्सना लोक आणि हे एवढे घाबरतात आहे, फोकस गॅब्रियलवर जातो, कॅमेरा वर्क इज ऑन गॅब्रियल टर्म, बिकॉज इट्स लाईक आता कॉर्नर आला, गॅब्रियल स्कोर करणार. इट वॉज बोथ द चान्सेस वर आयडेंटिकल. कंट्रोल सी कंट्रोल व्ही म्हणजे इट वॉज प्रॅक्टिस्ड अ मिलियन टाइम्स क्लिअरली, because that goal was just out of a training session. Quite honestly, it was so beautiful. आणि आता नवीन हे केलं, obviously Ben White was not on the pitch, but आधी कसं Ben White was used to irritate the keeper आणि everything. आणि आता करण Ben White करत होता, मग PGMOL म्हणाले ना आता कीपरला इरिटेट करणं इज नॉट अलाउड, आर्सेनल करतात हा नवीन रूल. ओके, नाही अलाउड ना. तू आता ऑब्झर्व कर, इन ऑल द गोल्स Martinelli does a shooting run towards the keeper and stands still. He does not let the keeper move. आणि तो तिथे राहतो. So technically it does not let the keeper move. हा कीपरचा फॉल्ट आहे. हा, मार्टिनेली एवढूच आहे आणि कीपर सगळे साधारण वडाच्या झाडा एवढे असतात. So technically it cannot be a foul. कारण even after the goal the VAR check was being done on Martinelli whether he was interrupting the keeper. No, he did the run and he stood still. तुम्हाला नाही जमलं ही तुमची मिस्टेक आहे. सो दॅट वॉज ब्रिलियंटली दिस. आय एम गोइंग टू टॉक अबाउट दोज पॉझिटिव्स. द कॅलिफिओरी गोल वॉज मम्मा बट या, आय मीन आय एम रिअली प्राऊड ऑफ दिस टीम. लाईक
in a better mood, I would have sung the chant. Yeah. But quite honestly, Arteta, I think Arteta asked Pep questions today. Like Pep हल्ला, त्याच्या टीमला नाही जमलं आज. This is something like the entirety of this game comes down to one thing. की we are sad about a draw at Etihad. हो, आपण टेबल बघितलं आणि मी म्हटलो आजची ड्रॉ आणि it's not even की हे स्लो it's not just like की सडनली हे झालंय. मागच्या वर्षी ऑल्सो वी वर हॅपी विथ इट. या मागच्या वर्षी बट वी वर हॅपी. इट वॉज अ स्टेलमेट, 0-0 ड्रॉ होते आणि बोथ द टीम्स वर अफ्रेड टू प्ले इच अदर वाला सिच्युएशन झालेलं की कारण हुएवर विन्स दॅट गेम वॉज द टायटल विनर, ॲज सिम्पल एज दॅट. बट आजचा राग आहे मी म्हणजे देर इज फ्रस्ट्रेशन. आणि हे मला खूप पटतं की दिस फेल्ट लाईक वन ऑफ दोज ओल्ड रायव्हलरीज ना, लाईक पोस्ट गेम पण हे प्लेयर्स एकमेकांना टॉन्ट करतायत वगैरे, शिवाय चालू होते. इट फेल्ट लाईक दॅट ते लाईक देर इज दिस रिस्पेक्ट दॅट देर इज दोन्ही टीम्स कडनं हे माहिती आहे फ्रॉम द प्लेयर साईड की यांना हरवलं तर ब्रॅगिंग राईट्स आहेत आपले आणि लाईक यू मेक अ स्टेटमेंट, आणि ते दोन्ही टीम्स कडनं येणं खूप गरजेचं आहे. आय फील इवन इन दिस गेम सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज आर्सेनल. I would think so, but like I know medical advantage nahi hai. Medical advantage nahi hai because Ben White was injured. Arteta said he did not tell us that he was injured because Ben White is such a player ki you throw him on the pitch, he'll run through a brick wall for you, which he kind of did. Calafiori went off cramping. हे पण खूप झालं लाईक टाइम वेस्टिंगचे जे ॲलिगेशन्स आहेत ते मी डिनाय नाही करणार कारण हेच करायचं असतं. Like there is no other way to win a football match when you're one man down. It is clearly fixture congestion. आणि जे कोणी प्लेयर्स पडले होते खाली सगळे everyone played midweek आणि they were all substituted. They were not की अरे पडला नाही आता ऍक्च्युअली ओके आहे मी, हे कोणाचंच नव्हतं, निघाले ना बाहेर. So that was the thing. I mean this fixture congestion is going to be a massive problem going ahead. एकच पॉईंट सॉरी मला ह्या मॅचचं संपायच्या आधी एकच खूप मला कारण लाईक इट फील्ड माय हार्ट विथ सो मच जॉय. माइल्स लुईस केली स्टार्टेड हिज आर्सेनल करियर. Miles Lewis Kelly started his Arsenal career. The first time his name was ever mentioned on it, like anything other than a on team a match sheet, note, was when he got booked on the sidelines. And you know why he was booked? He was asking the City players to take the free kick early. He was taunting the players. I think Cooper's like then he got his debut also. He played the last 10 minutes. The only debutant who was already on a yellow before. Only with an Arsenal player. What a debut though. Like your Premier League debut is now against Man City in the biggest game of the season. Yeah, in the biggest game of the season in the league. मोठा डेब्यू झाला. बट इथे कोट्स टाकूयात आपण प्रोड्युसरचे. हा anyway, so City and Arsenal drew out the match, still undefeated. The other two undefeated teams, Nottingham and Brighton, also played a draw. So those four teams are the undefeated teams of the Premier League. Invincible up for the grabs. Still up for the grabs. यातल्या दोन टीम्सने ऍक्च्युअली एकदा करून झालंय. हो. So Nottingham, Brighton also very 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 tricky. This again marred by red cards, and this time not just for one player. But the only time it piqued my interest was both the managers. Both managers were sent off. So I mean the goals are decent, but again upon refereeing baddal, actually it's not a referee's mistake. Quite honestly, it's not a referee's mistake. It's a communication error of sorts, which is also a referee's mistake. I take my words back from last time. मी चूक केली की मी रेफरीनी काहीतरी थोडंसं बरं केलं आणि मी त्यांच्या साईडला गेलो म्हणून म्हणतो. काहीच बोलायचं नाही, नकोच. That guy Webbs still as effective. He was the one who helped Brighton get back on level terms. Also that guy Webbs because he missed a sitter immediately after that. So Premier League legend, Arsenal legend Danny Welbeck at it again. Again it was a stalemate, but Morgan Gibbs-White getting sent off. FPL fans might be a bit worried, but he was sent off for a quite honestly a well-deserved second yellow. पण I think thankfully हे
काराबाव कप गेम्स आहेत ना मिडवीक, त्यात जर तुम्ही असाल तर ते कॅन्सल होणार. आय डोंट नो व्हॉट ते आता नवीन रुल्स काय आहेत मला माहित नाही. युजली असायचं, इनिशियली असायचं, बट 2 येल्लोजचं काय मला माहित नाही. 2 yellows is red, which is one match. हा, 1 match, but whether that the Carabao Cup it counts, I think, which is also why हा अवेलेबल असणार आहे आपल्यासाठी. ट्रॉसार्ड ठीक आहे, नेक्स्ट वीक बेसिकली फॉर लिस्ट. पण आय थिंक कॅराबाओ कप मध्ये सगळे बच्चूच खेळवणार आहे एनीवे. बट इट्स स्टिल लाईक दे पुट हिम ऑन द लाइनअप सो दॅट दे एनीवे. या मॉर्गन गिब्स व्हाईट रेड कार्ड, बोथ मॅनेजर सेंट ऑफ, कारण एकमेकांना शिव्या घातल्या त्यांनी आणि रेफरी म्हणाले नाही तुम्ही अलाउड नाही पिचवर. गोईंग ऑन टू ऑल दी अदर ड्रॉज दॅट हॅपन, देर वॉज अ 1-all ड्रॉ बिटवीन लेस्टर अँड एव्हर्टन. Improvement. Yes, Everton. That's a massive improvement for Everton. Like they got the lead again, and this time they did not completely throw it away. They did not lose. So that's a great thing, because the other team was Leicester, who is known for accepting way too many goals. So that is the thing. Southampton, Ipswich, which potential 6-pointer game. So 4 points dropped. 4 point dropped by both teams at this point. पण नाही, बट या आय मीन तुझ्या मॅच नोट्स मध्ये पण आहे डिबलिंग आहे यार. लाईक देर इज समथिंग लाईक देर इज अ लिव्हरपूल ट्रान्सफर वेटिंग. ही गिव्स मी मिटोमा वाइब्स, क्वाइट ऑनेस्टली ही गिव्स मी स्लाइट मिटोमा वाइब्स. पण इट्स वन ऑफ दोज. साउथहॅम्प्टन अगेन हॅज प्रोड्यूस्ड सम ग्रेट प्लेयर्स, आणि तो who have gone on to play अनफॉर्च्युनेटली फीडर क्लब आहे, पण अकॅडमी वाईज त्यांचे प्रोडक्ट्स कायमच चांगले असतात, आणि दिस इज आय थिंक द नेक्स्ट जेन ऑफ इट. तर त्या पलीकडे मला या मॅच बद्दल फार काही बोलावं असं वाटत नाही. मी तर बघितलीच नाही ही मॅच. या टीम्स बद्दल खूप जास्त डिस्कशन साधारण असं February-March नंतर व्हायला लागणार आहे. फॉलोइंग टीम्सचं पण, म्हणजे क्रिस्टल पॅलेस आणि इथे मँचेस्टर युनायटेड लिहिलेलं आहे. कसं जमतं यार तुम्हाला, कसं जमतं हे दर आठवड्याला. आणि दे वर ऑन द चार्ज इन द फर्स्ट हाफ. म्हणजे दे शुड हॅव बीन ॲटलीस्ट 3-0 अप इन द फर्स्ट हाफ ॲटलीस्ट. गर्नाचे ते 2 चान्सेस आणि ब्रुनोचा 1 चान्स. एक आम्ही बघत असताना मी पॉइंट आउट केला, मी परत रिवाइंड करून पण बघितला. दे वॉज अ काउंटर दॅट दे वर ऑन क्रिस्टल पॅलेसच्या कॉर्नरला. दे मॅनेज दे वर ऑन द काउंटर, आणि जस्ट द लॅक ऑफ लाईक कोऑर्डिनेशन बिटवीन झर्क्झी आणि गार्नाचो. दे वर पासिंग टू इच अदर्स बॅक हिल्स ॲट वन पॉइंट, आणि त्याचं तिथल्या तिथे पिन, अरे तुम्हाला इथे दिलास का, हे करत करत तो गेला, संपला होता अटॅक. इट जस्ट लाईक फिझल्ड आउट. सो देर वॉज अ पेनल्टी शाउट आउट फॉर युनायटेड ऑल्सो इन दॅट मॅच, विच इट वॉज अ फ्री किक वेर द प्लेयर वॉज पुल्ड ऑन, नॉट गिवन, बट देर वॉज ऑल्सो अ क्लिअर रेड कार्ड इन्सिडेंट बाय apparently one of their better defenders called Martinez. ऐक ना, आय डोंट थिंक लिसांड्रो मार्टिनेजला रेड कार्ड द्यायची काहीच गरज होती, कारण त्यांनी कुठे काय असं बॉल बाजूला वगैरे मारला. त्याने फक्त एक 2-footed टॅकल करिअर एंडिंग, पॉसिबल करिअर एंडिंग टाकला, which is 50-50. बट त्या टॅकल नंतर त्याने बॉल ढकलला असता नाही, पण तेव्हा पण नाही, तो आर्सेनलचा प्लेअर नाही. सो दॅट इज द थिंग. बट या आय मीन युनायटेड, पण क्रिस्टल पॅलेस आय थिंक हॅव अ रिसेंट हिस्ट्री ऑफ टेकिंग पॉइंट्स ऑफ युनायटेड. क्रिस्टल पॅलेस स्टील नियरली देर, असं म्हणजे नियरली देर दे कम्प्लीट. ते आणि न्यूकासल युनायटेड हे 2 टीम्स आहेत माझ्या मते ज्या सफर्ड बिकॉज ऑफ द ट्रान्सफर विंडो. या आय मीन विच वॉज एव्हिडंट इन न्यूकासल्स मॅच अगेन्स्ट फुलम. सेगवे ब्रो. ठीक आहे यार, एक तरी आर्सेनलची टीम जिंकली या विकेंडला. फुलम नोन ॲज प्रति आर्सेनल, 3 आर्सेनल प्लेयर्स. इट्स सच अ ग्रेट फिलिंग टू सी दिस हॅपन ना. मला एक तर रीस नेल्सन इज ऑन लोन देअर, बट नेल्सन, इवोबी आणि ESR. So ESR आपलाच पोरगा वाटतो रे. इट इज रिडिक्युलस दॅट वेन वी सोल्ड इवोबी टू एव्हर्टन, he was Arsenal's record transfer out at 38 million something. पण हे किती लाईक आपल्याकडे ऑनरी होता, आपण ऑनरी बार्सेलोनाला ह्याच्यापेक्षा कमी मध्ये कसा दिला असू शकतो. तेव्हा हे पण नव्हतं ना, म्हणजे तेवढं 1 year left in the contract. पण एनिवे, पण लाईक विथ दीज 3 अँड पण तसं म्हटलं तर ओझिल आपल्याकडे पण 42 मिलियन, फक्त 42 मिलियन वाटतं ना इन दॅट सेन्स, बिकॉज इन्फ्लेशन झालेलं आहे आता. सो प्लस इंग्लिश टॅक्स इफ यू लुक एट इट दॅट वे. सो तसं इंग्लिश टॅक्स आयओबी वर कसला
तो ही वॉज प्लेइंग फॉर इंग्लंड अँड नायजेरिया. ही वॉज क्वालिफाईड टू प्ले फॉर इंग्लंड अँड नायजेरिया. ही इज रिप्रेझेंटेड इंग्लंड इन अंडर-21. अच्छा, ओ तसं आहे. नाईस. देन तो काकाचं ऐकून नायजेरियाला गेला. फेअर इनफ. हां, इथे नाही आहे जागा ब्रो, इथे ग्रिलिशला जागा नाही. बट या पण नाही, पॉईंट बिंग इट ऑलवेज फील्स माय हार्ट. लाईक त्यांचे ते मॅच नंतरचे फोटो एकमेकांबरोबर अजूनही आर्सेनल टीममेट्स टाकतात आणि लाईक फॉर्मर आर्सेनल टीममेट्स. बचपन के हा, तुमचं चांगलं होऊ देत गाईज. तुमचे फक्त 2 मॅचेस वाईट जाऊ देत. नाही, ESRचं मला जेन्युइनली चांगलं. आय रिअली थॉट he'd stay with us because I don't think so it's a player-led transfer, it's a club-led transfer because price ह्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. ESR is an injury prone player. म्हणजे पण this is something I admire about again the new Arsenal जे this like Wenger used to like keep hold of his players. तसं साधारण नाही होईल ना, बघू ना नेक्स्ट सीझन बघू. अजून एक सीझन भाऊ आहे. आय मीन तसंच तर त्याने वॅन पर्सीचं करिअर बनवलं. इंजर्ड सो ही वॉज विथ RVP वॉज विथ आर्सेनल फॉर 8 years. त्यातले ऑलमोस्ट 4.5 वर्ष तो इंजर्ड होता आणि 2 वर्ष चांगला खेळून ट्रान्सफर घेऊन गेला. पण तिकडे जो हार्ट ब्रेक झाला आणि हे, सो आय थिंक दॅट न्यू ब्रुटॅलिटी ऑफ आर्टेटा की नाही आता पैसे येतात तू जा. फेअर इनफ. आय मीन इफ यू आर चॅलेंजिंग फॉर द टायटल्स, but at the same time you have to sign up players when someone like Odegaard is also gone, and then you send Fabio Vieira on loan, and then you get a player and he gets injured in training. Correct. Basically not having creativity in the midfield at all. तुमचा प्लॅनच चुकला सगळा. तुम्हाला माहितीच नव्हतं पुढे काय होणार आहे. कशी नशिबाने थट्टा आज मांडली. मेरिनो बॅक. आपण परत आर्सेनलकडे बोलायला लागलो, बट एनिवे फुलम बद्दल बोलत होतो आपण. बट या रीस नेल्सन स्कोरिंग अ Bournemouth like goal in the last minute. हां, म्हणजे this was when they were 2-1 up. जे आपण काल पण बोलताना म्हणलो की this was like what you call a cherry goal, like a cherry on top, as opposed to his goal against the cherries, which was absolutely the cake. But yeah, Fulham on the up, 3-1 Newcastle. Finally, questions being asked, had Newcastle won this, they'd be on top of the table. That was the thing, but hey, that is how it is. ऐक ना, त्यांचं नाही लाईक क्रिस्टल पॅलेस सारखंच कुडंट लाईक मॅनेज, लाईक PSR मॅनेज करता करता ट्रान्सफर स्ट्रॅटेजी थोडीशी लाईक हँडरंग असल्यासारखी केली आहे की हवे ते प्लेयर्स घेता आले नाही आहेत आणि इट शोज. आणि एव्हरी वीक हाऊ इज दॅट पॉसिबल वाईल यू बिंग द रिचेस्ट क्लब इन द वर्ल्ड? ते कारण द लीग इज ट्राईंग टू नॉट लेट अनदर मॅन सिटी हॅपन विथ देम. आय डोंट नो समहाव. आणि ते थोडंसं आत्ता ते आय थिंक ते जरा अंडर द गॉश खेळतायत की नको नजरेत नको यायला. आता थोडेसे हार्वी बार्न्स वगैरेच घेऊ, विच इज ऑल्सो दिस इज द सेम मॉडेल. बार्न्स इज स्कोर्ड, सो ही इज अ ग्रेट प्लेयर. अर्ली दुबई इयर्स ना, म्हणजे पोस्ट द काय म्हणतात हे रॉबिनियो वगैरे सारखे सायनिंग्स करून परत ओनरशिप चेंज झाल्यानंतरची मॅन सिटी. रे अबुधाबी खूप स्ट्रिक्ट असतात ते. अबुधाबी इज सिटी. दुबई आपण आहोत. वेस्ट हॅम चेल्सी 1-3-0. वेस्ट हॅम जागे व्हायच्या आधी 2 गोल खाल्ले होते. दे डिड नॉट कम टू द गेम. पण तो गेम डिस्कस आपण नाही करणार आहे. सो मी डिसाईड केलं आपण एका चेल्सी फॅनला इन्व्हाइट करू बोलायला त्या गेमबद्दल. विशाल पर्वतकर इज द नेम ऑफ द फॅन. चेल्सी फॅन, लाईफ लॉंग चेल्सी फॅन. म्हणजे त्याच्याकडे ती ऑटो ग्लासची जर्सी होती तेव्हापासून. पण हे मला का माहिती आहे, कारण तो माझा भाऊ आहे. आणि तो माझा भाऊ आहे म्हणून आम्ही पॉडकास्टवर आणलेला नाही आहे. नेपोटिझम इथे नाही चालत, कारण आमच्याकडे पैसेच नाही आहे नेपोटिझमसाठी. बट ही वॉन्टेड टू गिव्ह हिज टेक ऑन द गेम. सो विशाल पर्वतकर, ओव्हर टू यू. फायनली चांगला रिझल्ट. फायनली एक वुडंट रिअली से अ फुल प्रूफ परफॉर्मन्स, बट अ परफॉर्मन्स दॅट जे आम्हाला आवडेल बघायला चेल्सी फॅन्सना इथपासून. हा जर परफॉर्मन्स कन्सिस्टंटली जर असे खेळत राहिले तर आय एम प्रिटी शुअर वी आर चॅलेंजिंग टॉप 4 दिस सीझन ॲज वेल. जेडन सॅन्चो इफ ही स्टार्ट्स एव्हरी सिंगल गेम इट्स अ वंडरफुल थिंग. कारण 2 मॅचेसमध्ये आपण त्याची क्वालिटी बघितली. मागच्या ह्याच्यात जेव्हा तो ऑन ऑफ द बेंच आला तेव्हा जेव्हा चेल्सी स्टार्टेड अटॅकिंग तेव्हाच तिकडे कळलं. आणि आज पण वेन ही स्टार्टेड तरी ही स्टार्टेड ऑफ द गेम रिअली वेल. पहिल्या 4 मिनिटात पहिला गोल आला, तिकडेच कळते त्याची क्वालिटी. अदरवाईज ऑन द लेफ्ट आपल्याला मुड्रिक आहे, हुज डिस्पाईट सो मेनी चान्सेस त्यांनी काही फारसं परफॉर्मन्स दिला नाही आहे. इफ जेडन सॅन्चो कीप्स परफॉर्मिंग ऑन द लेफ्ट, आय थिंक दॅट is sorted there.
Cole Palmer last year was phenomenal. Last year Chelsea was defined by Cole Palmer, but ते दरवर्षी होऊ शकत नाही. You can't have Messi and Cristiano Ronaldo's everywhere. So the team has to perform. It may be around Cole Palmer, but again फक्त Cole Palmer काही फारसं करणार नाहीये. या वर्षी पण त्यांनी 3 असिस्ट 2 गोल झालेत त्याचे ऑलरेडी. नवीन सीझन आहे, नवीन मॅनेजर आहे. लास्ट इयर आफ्टर पॉकेटिनो टुक ओव्हर आफ्टर लिटल बिट, त्याच्यानंतर त्याचे परफॉर्मन्सेस चांगले चालू झाले. सेम होपफुली यावर्षी पण तसंच होईल. वन्स द सिस्टम फिट्स इन, मार्सेलची सिस्टम जेव्हा फिट इन होईल व्यवस्थित, तेव्हा परफॉर्मन्स कदाचित मोर फ्लुइड, मोर दिस थिंग. होपफुली दे स्टार्ट प्लेइंग वेल, लाईक फॅब्रेगास, डिएगो कॉस्टा और लॅम्पार्ड, ड्रॉग्बा असं काही जर झालं तर दे विल बी फंटास्टिक फॉर चेल्सी. सो स्पीकिंग ऑफ विच, ह्या वीकचं टॉपिकल कॉन्टेंट आपण चेल्सीच घेऊया, कारण हे आपल्याला करायचं आहे. आम्हाला फॅन इंटरॅक्शन्स असे करायचे आहेत. फक्त लोक अक्यूज करतात की तुम्ही दोघं फक्त आर्सेनल फॅन्स आहेत तर आर्सेनलबद्दल नाही, आम्हाला सगळ्यांना बोलवायचं आहे. तुम्ही पाठवा असे व्हिडिओज, आम्हाला आवडेल तुमच्याकडे बोलायला. आणि आमच्याकडे पैसे आले तर आम्हाला असं पण आवडेल की 3रा माईक येईल इथे, आणि मग तुम्ही इथे याल सेटवर मंडे मॉर्निंग 5:30 वाजता सकाळी. तुमची कमिटमेंट आहे का माहीत नाही तेवढी. नाही, बट वी वूड लव्ह टू हॅव यू हिअर. सर, ह्या आठवड्याचा टॉपिकल कॉन्टेंट घ्यायचं तर चेल्सीचंच. हळूच दे हॅव क्रेप्ट अप ऑन द टेबल. दे आर सिटिंग ॲट 4th राईट नाव. आणि सिच्युएशन आपण जे बोललेलो फिक्स्चर कंजेशनमुळे, इन टाइम्स ऑफ फिक्स्चर कंजेशन स्क्वॉड डेप्थ इज की. या सो माझा तोच हे आहे की व्हॉट चेल्सी इज डुईंग इज दॅट द करेक्ट वे फॉरवर्ड because of the fixture congestion. But to talk more about Chelsea and where they are and what they are doing at the moment, we'll just ask a Chelsea fan. Vishal, what do you think about the Chelsea season so far? Chelsea, it's a new system altogether. New owners in the past 2 years. The last owner जो बाहेर गेला, that was not in the most conducive manner. He was essentially forced out. It was a hostile takeover in a way to say it. तर ऑब्विसली न्यू ओनरशिप, न्यू मॅनेजर्स, न्यू प्लेयर्स. कारण आता बघायला गेलं तर मागच्या 2 वर्षातला एकही प्लेयर आपल्याकडे आता नाही आहे. तर वेन यू स्टार्ट समथिंग अफ्रेश, द ऑब्वियसली प्रॉब्लेम्स आर देअर. प्रॉब्लेम्स आर गोइंग टू हॅपन. टिल द टाइम दिस एंटायर थिंग जेल्स इन, इट्स गोइंग टू टेक अ वाइल. बट देन अगेन वेन आय से दॅट रोमन एरा आणि टॉड एरा इज, ॲटलीस्ट वेन इट कम्स टू मॅनेजर्स, इज नॉट व्हेरी डिफरंट. आधी पण आपण खूप सारे मॅनेजर्स बघितले चेल्सीसाठी, आता पण बघतो आहोत. पण होपफुली दिस एव्हरीथिंग कम्स टुगेदर. ॲटलीस्ट अ कन्सिस्टंट पिरियड ऑफ 3-4 years इज वॉट आय वुड लाईक टू सी. दिस सीझन आता पहिल्या 4 गेम्समध्ये जर बघितलं, जर इफ इट कंटिन्यूज तर होपफुली टॉप 4 शुड बी अन एम. बट आय वुड बी हॅपी विथ अ टॉप 6 फिनिश ॲज वेल. मूव्हिंग ऑन टू आवर नेक्स्ट सेगमेंट. तुला ती आठवते का ती जिथे आम्ही डिस्कस करतो स्कोर लाईन्स, जुन्या मॅचेस. एक स्कोर लाईन घेतो आणि त्याच्यावर जुन्या मॅचेसबद्दल आम्ही बोलतो. प्रायमरली दिस इज अन आयडिया जिथे तुम्ही एक स्कोर लाईन कमेंट कराल आणि आम्ही त्या स्कोर लाईनवर बोलू. ह्या वीकमध्ये मागच्या एपिसोडला अक्षय नाईक 517 याने कमेंट केलेली, आपण इथे दाखवूया की कोणती स्कोर लाईन घ्यायची. 4-4. पण त्याने एक क्लॉज पण टाकला, आर्सेनलची ती मॅच घेऊ नका. आता आर्सेनलच्या ती मॅच म्हणजे कुठली मॅच? हा, एक्झॅक्टली. कारण आर्सेनल हॅज बीन द सेकंड हायेस्ट टीम दॅट हॅज पार्टिसिपेटेड इन द स्कोर लाईन 4-4. तर आपण ती डिसाईड केलं की तू म्हणालास ना आर्सेनलची ती मॅच घेऊ नका, म्हणून आपण आर्सेनलची कोणतीही मॅच घेतलेली नाही आहे 4-4 डिस्कशनसाठी. आय बिलीव्ह ही वॉज टॉकिंग अबाउट द न्यूकासल मॅच, बट ही कुड व्हेरी वेल बी टॉकिंग अबाउट द लिव्हरपूल मॅच वेअर आर्सेनल स्कोर्ड एवढंच. बट तेवढंच. सो मी घेतलेली आहे स्टोरी, कारण एक खूप इंटरेस्टिंग से क्वाईट ऑनेस्टली ही मॅच काही एवढी. बिफोर यू गेट इन टू दॅट, मला 4-4 ह्या स्कोर लाईन बद्दलच थोडंसं बोलायचं आहे. दिस हॅज बीन, ही खूप मजेशीर आहे ना. इट्स अ खूप जास्त लाईक असं म्हटलं जातं की मी कुठल्याही स्पोर्टमध्ये ड्रॉ इज अ डल रिझल्ट, बट अ फुटबॉल ड्रॉ आफ्टर द फर्स्ट 2 goals each is like the most interesting thing that can happen. And अक्षय, तू म्हणालेस की 4-4च्या बाकीच्या मॅचेस नसतील, यू विल बी सरप्राइज्ड. 4-4 ही स्कोर लाईन इज मोर कॉमन देन 3-3 एज अ स्कोर लाईन. हा, मी आता इथपर्यंत आलोच आहोत तर अजून एक मारूयात. सो खूप इन्सिडेन्सेस आहेत 4-4चे. इनफॅक्ट
आम्ही 2 मॅचेस म्हणजे मी एक मॅच आणि तो एक मॅच डिस्कस करणार आहोत 4-4चे, पण त्याच्यात पण एक मजेशीर एलिमेंट आहे. तर मी पहिली मॅच घेतो. ही आहे ॲस्टन विला लेस्टर 4-4. दिस वॉज 94-95 सीझन. अक्षय, आय डाऊट तुझा जन्म तेव्हा झालेला, पण माझाही बेअरली झाला होता. सो it was bottom of the table Leicester City coming to Aston Villa Park to play the game. Aston Villa were up 4-1 till the 60th minute. And then floodgates opening. That first scorer was a very well known Dean Saunders of Aston Villa. डीन सॉन्डर्सचा 18वा गोल होता ऑफ द सीझन आणि त्याचा गोल्डन बूट जस्ट मिस झाला त्या सीझनमध्ये. आणि लेस्टर सिटी त्यांच्यासाठी ही ड्रॉ विक्ट्री होती, कारण बॉटम ऑफ द टेबल नथिंग टू फाईट फॉर सिच्युएशन आणि ऑलरेडी फेब्रुवारी होतं, तर 3 महिन्यात काहीही करू शकतो. पण 4-4 ही स्कोर लाईन इज नॉट द फनिएस्ट थिंग दॅट हॅपन्ड. 3 दिवसाआधी लेस्टर वॉज अ पार्ट ऑफ अनदर 4-4 स्कोर लाईन 3 दिवसाआधी, and against a very well known team called Tottenham Hotspur, where again they were 3-0 up आणि परत 4-4 झालेला स्कोर लाईन. सो Leicester comeback kings, going on to win the title 10 years after that. No, 20 years after that. But yeah, I mean this was the funny element की 3 दिवसाच्या गॅपमध्ये 2 4-4च्या स्कोर लाईन्स. पण हीच मजेशीर आहे त्या स्कोर लाईन बद्दल, बिकॉज ती एकदा नाही होत, ती 2दा होते. येस, ती एकदा झाली की दुसऱ्यांदा होतेच. हो, बिकॉज इट हॅपन्ड विथ लिव्हरपूल, आर्सेनलची 4-4 झाली, आणि त्यानंतर त्या सीझन मध्येच ती दुसरी 4-4 झाली विथ न्यूकासल. अँड इट जस्ट लाईक काय ते देर इज समथिंग अबाउट दॅट स्कोर लाईन जी ती रिपीट होते तुमच्या आयुष्यात. ती एकदा आली की दुसऱ्यांदा येतेच, आणि खूप लवकरच येते. तुझी स्टोरी, माझी स्टोरी हीच आहे. आणि लाईक आता कोणी विला फॅन्स असतील तर प्लीज या पॉडकास्टला सबस्क्राईब करा, कारण सगळ्या स्टोरीज तुमच्याबद्दल. तू ॲस्टन विला लेस्टर आणि टॉटनम लेस्टर हे म्हणलास ना. माझी पहिली गेम जी आहे ती टॉटनम ॲस्टन विला आहे, विच वॉज 1 ऑक्टोबर 2007. Oh God, not that far also. Not that far away. मी बघितली आहे ही मॅच, कारण त्या दिवशी व्हाईट हार्ट लेनला हे होतं, असं सेलिब्रेशन होतं, जल्लोष होता, कारण इट वॉज देअर 125th anniversary. अँड सडनली दॅट तो मूड तिथला बदलला, कारण गोल खायला लागले होते ते. लाईक फॉर इन्स्टन्स, लाईक दे टुक द लीड. डिमिटार बर्बटॉव, बल्गेरियन लेजंड, मँचेस्टर युनायटेड लेजंड, सिगार स्मोकिंग विस्की ड्रिंकर, जो लाईक स्वॅग प्लेयर. बर्बटॉवचे तू कोविड लॉकडाऊनच्या वेळेसचे व्हिडिओज बघितले का? तो घरी ट्रेन करत होता, त्याचा कंट्रोल स्टील बेटर देन मोस्ट ऑफ द प्लेयर्स इन द वर्ल्ड. लाईक इफ दॅट इफ लाईक तो एक हॉटस्पर प्लेयर असला असता ना, आवडला असता, तो डिमिटर बर्बटॉव आहे. तो इट्स डेफिनेटली तसं लास्ट ऑफ हिज काइंड वाला आहे तो थोडासा. आणि तो दिसतो दिसतो, म्हणजे त्याचा साईड बिझनेस म्हणजे मी सुपारी घेतो मी वगैरे असणार. प्रॉपर बॉन्ड विलन आहे तो. नाव पण बर्बटॉव, बर्बटॉव, डिमिटर बर्बटॉव, तसं बर्बटून ठेवतो. But yeah, sorry, score line. Anyway, so early goal from Berbatov, आणि असं वाटलं की अरे 125th anniversary Berbatov मारणार वगैरे करत ते चालू झाले. आणि विला रिस्पॉन्डेड विथ 2 quick goals, 23 and 33 minutes, like 10 minutes apart. आणि ते बिचकले थोडेसे त्यानंतर टॉटनम. आफ्टर विच आपण मी कधीतरी आत्ता ह्याला इतक्यात मेन्शन केलं, मला आठवत नाही कधी, पण गाब्रिएल आग्बोन लाहोर. तू सरप्राइझिंगली आग्बोन लाहोरचा का नाही ठेवलाय फोटो फॉर ॲस्टन विला इथे मागे? अरे अख्खा गॅरेथ बॅरी आहे रे त्यांच्याकडे, अख्खा गॅरेथ बॅरी आहे. आग्बोन लाहोर, आय मीन ही इज अ रिअली बॅड पंडित नाव. जेम्स मिल्नरनी रेकॉर्ड तोडला तर बदलूयात तिथला. पण या आग्बोन लाहोर मेक्स इट 3-1. And then क्रेग गार्डनर, आठवतो का तुला? क्रेग गार्डनर मेक्स इट 4-1. Wow. In the 59th minute, 1 hour into the anniversary, they are 4-1 down, and then the comeback happens. That's romantic on some level. I mean, हे ड्रॉज पण विक्ट्री सारखे वाटतात, 4-4 वाले वगैरे.
even if you look at it, the Newcastle celebrated it as if, you know, Yes. it was a victory. Yeah. Anyway, sorry. So similarly, whoever comes back in a 4-4 is the winner basically. Yeah. पण goals from Pascal Chimbonda. मला हा genuinely नाही आठवत. Okay. मला genuinely नाही आठवते. Only people who've played FIFA know this. Jermaine Defoe जर्मन आणि युनिस काबूल. काबूल कॅप्टन होता ना फॉर अ बिट. थोडा काळ नंतर तो साधारण मॅट्रिक्स मधल्या मॉर्फियस सारखा दिसायचा. करेक्ट. युनिस काबूलचा 90th मिनिट इक्वलाइज. Went on to play for Watford if I'm not wrong. Huh? Yunus Kabul. Later, yes, Yes. one of those Yeah, yellow yeah, teams. yeah. But Defoe's like 3-4, making it 3-4, and then Kabul making it 4-4. All happened in stoppage time. Wow. Quite an anniversary they had. And the second game was back to Aston Villa on Boxing Day at Stamford Bridge against Chelsea. अगेन अवे गेम आहे त्यांच्यासाठी आणि जस्ट लाईक अ 4-4 इज अ क्रेझी स्कोर लाईन. बॉक्सिंग डेचं काहीतरी आहे एक मॅजिक. ॲस्टन विला फ्रेश ऑफ लाईक ऑक्टोबरमध्ये टॉटनम बरोबर 3 गोल लीड थ्रो अवे केलेली. डिसेंबरमध्ये स्टॅमफर्ड ब्रिजला जातात. स्टॅमफर्ड ब्रिजला चेल्सी आर फायटिंग फॉर द टायटल राईट ॲट दॅट पॉईंट. आवराम ग्रांटची चेल्सी, त्यात मायकल बॅलॅक आहे आणि ऑल दोज लेजंड्स. आणि अँड्री शेवचेंको होता त्या टीममध्ये. पण शॉन मलोनी स्टार्टेड द स्कोरिंग ॲट 14th मिनिट अँड इन द 44th मिनिट दे डबल देअर लीड. ओके. सेम शॉन मलोनीचा दुसरा गोल. दिस इज ॲट स्टॅमफर्ड ब्रिज. आणि लाईक केऑस. अरे हे होऊच नाही शकत म्हणजे ही ॲस्टन विला आपल्याला नाहीच हरवू शकत. सो इमिडिएट रिस्पॉन्स इज बिफोर द फर्स्ट हाफ इज अँड्री शेवचेंको गेट्स अ गोल बॅक 45th मिनिट. It's 2-1. Shevchenko was a game changer. त्याच्याकडे ती not so much at Chelsea but Milan legend Andriy Shevchenko. So he एक गोल पुल बॅक केलाय. सेकंड हाफ बिगिन्स, शेवचेंको स्कोर्स अँड लेवल्स अगेन. त्यानंतर विला स्ट्राइक्स टू मेक इट 3-2. आणि त्यानंतर चेल्सी आर लाईक नाही आपण नाही आणू शकत, आपल्याला टायटल जिंकायचं आहे. सो दे स्कोर 2 goals in the 72nd minute and the 88th minute. Sorry, yes, Ballack late free kick goal to make it 4-3. After which, in stoppage time, Villa get a penalty and Gareth Barry scores. आता कळलं काय त्याचा फोटो तिथे. पण या नॉट जस्ट दॅट, या मॅचमध्ये इन द फायनल 10 minutes मोर केऑस एन्स्यूज कारण 2 players आर सेंट ऑफ. एक चेल्सी एक ॲस्टन विलाचा. चेल्सी हॅड रिकार्डो कार्वालो द राईट बॅक दॅट दे हॅड वॉज सेंट ऑफ आणि झॅट नाईट फॉर ॲस्टन विला. त्या मॅचमध्ये लाईक चेल्सीचे तर ग्रेट टीम होती. पीटर चेक, पावलो फेरेरा, रिकार्डो कार्वालो, अलेक्स ॲशली कोल, लॅम्पार्ड, बॅलॅक, शॉन राईट फिलिप्स, जो कोल, शेवचेंको आणि द्रॉग्बा. दॅट वॉज द चेल्सी लाईनअप. बट फॉर ॲस्टन विला मी तुला नावं नाही सांगत कारण कमाल नाव आहेत. ओलॉफ मेलबर्ग वगैरे सारखी नावं आहेत. बादशाह नाव आहेत अशी. नायजल रिओ कोकर, गॅरेथ बॅरी आपण बोललोच. पण 2 players असे आहेत जे अजूनही खेळतायत प्रीमियर लीगमध्ये. विथ आयदर ऑफ द टीम्स का? नाही, नॉट विथ आयदर ऑफ द टीम्स. दे आर प्लेइंग फॉर कम्प्लिटली डिफरंट टीम्स नाव. वन ऑफ whom has gone on to win titles. Aston Villa 2007. Yeah. Ashley Young. Yes, Ashley Young is one. Ashley Young was actually Ashley Young. Now he's Ashley red carded at Everton. Ashley seldom injured. आणि दुसरा कोण असू शकतो? Absolutely drawing a blank. कीपर गेस कर. कीपर एकच कीपर आहे जो 2007 मध्ये पण होता आणि आता पण आहे. स्कॉट कार्सन. येस. स्कॉट कार्सनचा टीम फोटो पण तो एवढा म्हातारा दिसतोय. तो लाईनअप मध्ये त्याचा फोटो बघितला ना, ये बुड्ढा इधर क्या कर रहा है. एव्हरी टीम लेजंड स्कॉट कार्सन. He's won the Champions League with Liverpool and with Manchester City. बाप रे. And not this time. He won the Champions League with Liverpool back when 2005. That one night at Istanbul, Scott Carson went, "हो मैं होतो तिथे माहिती आहे मला." I like Scott Carson will make a perfect SBI employee. Correct.
काही करायचं नाही, फक्त त्याला बसायचं. पगार नाही, त्याला लाईक त्याला 18व्या वर्षापासून पेन्शनच मिळतंय. बट दॅट वॉज ती होती ती जिथे आम्ही स्कोरलाईन्स डिस्कस करतो. तुमचे पण कोणते स्कोरलाईन्स डिस्कस करायचे असतील, तुम्हाला कोणती स्कोरलाईन द्यायची असेल तर तुम्ही खालती द्या. तुम्हाला कोणत्या स्कोरलाईनबद्दल बोलायचं असेल आणि व्हिडिओ बनवायचा असेल तो पण पाठवा, आम्ही तो पण इन्क्लूड करू. आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय आणि बघा आम्ही असं चांगला रिसर्च करतो. तुम्ही म्हटलं ही मॅच घ्यायची नाही तर आम्ही त्या नाही घेतल्या. सो प्लीज सेंड इन युअर स्कोरलाईन आणि लेट्स मूव्ह ऑन टू माय फेवरेट सेगमेंट ट्रिव्हिया. पण यावेळेस ट्रिव्हिया आय थिंक माझं रेकमेंडेशन आहे ना, की रेकमेंडेशन नाही आहे, बट जस्ट समथिंग आय नोटिस्ड. टू बी व्हेरी ऑनेस्ट, जेव्हा आम्ही पॉडकास्ट बनवायचं हे ठरवलेलं आणि स्ट्रक्चर क्रिएट करत होतो की नाही आपण मॅचेसबद्दल तर बोलू, पण नाही आपण ना काहीतरी वेगळं एक ट्रिव्हिया एलिमेंट टाकू, बिकॉज दॅट इज हाऊ वी मेट. दिस वॉज लिटरली द फर्स्ट ट्रिव्हिया वी हॅड सॅट डाऊन अँड कम अप विथ, की नाही आपण बघूया की काय इंटरेस्टिंग ट्रिव्हिया काढता येईल आपल्याला. सो हीच ती वेळ, हाच तो क्षण झाला. कारण ह्या आठवड्यात काय झालं ओमकार? या आठवड्यात काराबाओ कप मँचेस्टर युनायटेड प्लेड लाईक मँचेस्टर युनायटेड, असे फुल फर्स्ट टीम खेळली. बार्न्सली, बार्न्सली लोना आणि 1-7. बट ते ठीक आहे यार, त्याचं काही रेग्युलेशन. एकतर काराबाओ कप तो शेवटी मॅन सिटी जिंकते कसा तरी आणि विकत घेते. हा तो विषयच नाहीये. विषय हा आहे की बार्न्सली ह्या टीमकडून एक प्लेयर खेळला होता आणि एक वेल्श प्लेयर आहे 18 वर्षाचा, ज्याचं नाव आहे विमल योगनाथन. तर त्यातलं नाव वाचल्यानंतर ते वेल्श वाचल्यामुळे मी ते योगानेथन असं एकतर आधी वाचलं, कारण त्यातल्या त्यात नेथनच वेल्श वाटू शकतं. पण दॅट लेड अस टू try and find out about like try and bring this segment. So we decided की let's see की साऊथ एशियन हेरिटेज म्हणजे बेसिकली ब्राऊन लोक, ब्राऊन मुंडे फ्रॉम एशिया, कारण मेक्सिकन पण ब्राऊनच म्हणतात ते, रेसिस्ट लोक कुठचे. वी डिसाइडेड साऊथ एशियन्स कोण प्रीमियर लीगमध्ये खेळले. सो हे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये मी नाही करत, कारण हे मला एक पहिला माझं लहानपणीला लाईक द बिगेस्ट शॉक आय गॉट वॉज फिफा खेळत असताना कधीतरी कार्डिफ सिटीची टीम माझ्या अगेन्स्ट खेळत होती आणि एक कोण अचानक जेव्हा तुला फिफा आपण खेळायला लागतो तेव्हा तुला अशी ती रिवाल्डो, रोनाल्डो, झिडान वगैरे ही नावं माहिती होतात ना, आणि त्यात अचानक असं म्हणजे ही इंग्लिश प्रीमियर लीग माहिती झाल्यानंतर हे सगळे असे बकिंगहम, शेरिंगहम वगैरे ही सगळी नावं असतात, बेकहॅम वगैरे, असं सगळ्याला हॅम असतो शेवटी एक. आणि या सगळ्यामध्ये जेव्हा अचानक एक मायकल चोपडा दिसतो, born and brought up in Newcastle, Michael Chopra, but he was not one of the first players, quite honestly. त्याचं करिअर बऱ्यापैकी लेटर आहे. The first South Asian player to represent in the league was Robert Rosario. आता हे नावाने असं वाटत नाही की हा कसा काय इंडियन, पण माझ्या ओळखीचे आहेत बरेच रॉबर्ट रोसारिओ. गोव्याचा नव्हता तो. एनिवे, रॉबर्ट रोसारिओ नावाचा प्लेअर होता. नाहीये गोव्याचा तो, बट ऑब्व्हियसली नेक्स्ट बेस्ट थिंग कोलकाताचा. सो तो कोलकाताचा नाही, हिज डॅड इज फ्रॉम कोलकाता अँड हिज मॉम इज जर्मन. And he played in the Premier League in the 92 season for Nottingham Forest. Okay. You know, want to know the weirdly romantic thing about this? Indian heritage पोरगा इंग्लिश प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. त्याचा डेब्यू 15 ऑगस्ट 1992. Oh, nice. But he is not the first one to he is the only reason तो पहिला ब्रिटिश एशियन किंवा ब्राऊन एशियन हेरिटेजचा आहे म्हणता येईल. कारण 3 दिवसानंतर एक ज्याचे फादर कानपूरचे आहेत आणि लखनौमध्ये वाढलेले, मला माहिती, आणि जो इंग्लंडसाठी पण खेळलेला आहे अंडर 20 लेवल्सला, असा पोरगा खेळला प्रीमियर लीगमध्ये. त्याचं नाव होतं, वेट फॉर इट, जिमी कार्टर, who went on to play for Liverpool and Arsenal. Okay? Now that's not even the funniest part. The funniest part is, जिमीचं मिडल नाव काय आहे माहिती आहे का?
काय प्रथमेश वगैरे. जिमी विलियम्स चार्ल्स कार्टर. वा. म्हणजे त्याच्या आईला असं नाही, तू इंडियन नाही, तुझं सगळं नाही, विलियम पण चार्ल्स पण नाव टाकल्या अमेरिकन प्रेसिडेंट नाव टाकल्या विजा अप्रूव्ह व्हायला पाहिजे. सो तसं आहे. पण हॅव्हिंग सेड दॅट, लाईक बिकॉज हिज नेम इज जिमी कार्टर, द ओनली अदर पर्सन आय नो हुज नेम्ड आफ्टर US president is Cristiano Ronaldo. Whose mother named him because she was a Ronald Reagan fan. Yeah. Makes sense. So, by the way, Jimmy Carter has played for Crystal Palace, QPR, Millwall, Liverpool, Arsenal. So, quite journeyman, proper journeyman. हा, म्हणजे आर्सेनलमध्ये त्याचा एक गोल वगैरे, ते पण कोणते तरी असं कॅरेबॉ आता वॉटएव्हर लीग कप मध्ये तसं आहे. अँड ही इज प्लेड फॉर a very good Liverpool setup. So that is the thing. Then we move on to Michael Chopra. I'm taking the famous names, quite honestly. Michael Chopra, born and brought up in Newcastle, hardcore Geordie boy. बघा, माझ्या बायकोसाठी हे फॅक्ट्स हे केलेले आहेत, तिच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे अपॅरेंटली. Represented England at under 16, under 17, under 19 and under 20 levels. He was the next big thing. The first time I actually read about Michael, कारण मी FIFA खेळायचो नाही, म्हणजे माझ्याकडे कम्प्युटर पण मी 18 वर्षाचा असताना वगैरे आलेलं आहे घरी. तर एक लेख आलेला पेपरात इंडियन एक्सप्रेसमध्ये, मायकल चोप्रा द नेक्स्ट बिग इंडियन थिंग इन इंग्लिश फुटबॉल, असं. तेव्हा वाटलेलं की नाही, हा खरंच देसी बॉर्न वगैरे आहे, पण नाही आता ही इज बॉर्न इन न्यूकासल अँड ऑल. आणि ही इज रेप्रेझेंटेड न्यूकासल ऑब्वियसली, कार्ल्टन अँड फनी इनफ इवन संडरलँड. बट प्रीमियर लीग मध्ये संडरलँड कडनंच खेळला आय थिंक थोडासा. हो, बऱ्यापैकी, कारण दिस वॉज अ टाइम वेअर न्यूकासल लीग 1 वगैरे खेळत होते. सॉरी, लीग 1 नाही, चॅम्पियनशिप खेळत होते. सॉरी, चॅम्पियनशिप खेळत होते. आणि बट प्रायमरली अगेन हिज करिअर वॉज कट शॉर्ट. त्याला इंजरी प्रोन प्रचंड जास्त होता. ही वॉज अ ग्रेट विंगर, रिअली पेसी, बिकॉज इट वॉज वेल नोन. आणि फायनल स्टिंट ऑफ हिज प्लेइंग करिअर वॉज इन ISL फॉर केरला ब्लास्टर्स. नाईस. अगेन तो एकच गेम खेळला, अनफॉर्च्युनेटली इंजर्ड. ही केम बॅक अनदर सीझन लेटर अँड tried to be a part of the coaching team, but they clearly did not work out. However, the most notable thing about Michael Chopra is in 2020, जेव्हा न्यूकासलच्या ओनरशिपची गोष्ट चालू होती, where the fans were really against Mike Ashley and his ways of working, because he had named St. James's Park into Fun 88 Park just for the money and everything. And fans, I mean, Newcastle fans are very vocal. St. James's Park till date is खूप जास्त टफ व्हेन्यू आहे टू प्ले अवे ॲट. आणि तेव्हा अलॉंग विथ ॲलन शिअरर त्याने एक कन्सॉर्शियम फॉर्म केलेलं टू बाय न्यूकासल फ्रॉम माईक ॲशली, जे ऑनरी आणि डॅनियल एक करायचा प्रयत्न करत होते फॉर आर्सेनल. सो 2020 ही वॉज अ पार्ट ऑफ द कन्सॉर्शियम दॅट प्लॅन्ड टू बाय न्यूकासल अलॉंग विथ ॲलन शिअरर, द लेजेंडरी ॲलन शिअरर, न्यूकासल लेजेंड ॲलन शिअरर. तसं आहे. प्रीमियर लीग लेजेंड ॲलन शिअरर. प्रीमियर लीग, आय मीन ही top scorer, is the top scorer if I'm not wrong, for the next 6 months, until Haaland scores 300 goals. So तसं आहे. आणि in the latest memory, if we are talking about brown Asians playing in the Premier League, it's Hamza Chowdhury. Played for Leicester throughout his life, throughout his career. Atta he is on loan. His ancestry is Bangladeshi actually. His ancestral home is still in Bangladesh. बहुबल नावाचे एक डिस्ट्रिक्ट आहे तिथे, त्याची आजी तिथे राहते अजूनही. तो बेंगॉली फ्लुएंटली बोलू शकतो. चौधरी तो बहुबली आहे. आणि अलॉंग विथ, फनी इनफ, अलॉंग विथ इंग्लंड अँड बांगलादेश, ही वॉज एलिजिबल टू प्ले फॉर ग्रनाडा ऑल्सो. कारण ते त्याचा एक कोणतरी आजोबा तिथला स्पेनचा आहे. सो इट्स अ मिक्स कल्चर. But I think this is the next step for how like mixed races and how these because national identities are. Why हा कॉन्व्हर्सेशन का चालू झाला? कारण तू म्हणालास विमल योगनाथन वेल्श श्रीलंकन. ही द रेकॉर्ड दॅट वॉज सेट इज तो फर्स्ट श्रीलंकन तमिळ प्लेयर आहे टू प्ले in the I wouldn't say Premier League, but in the English football setup.
बट फनी इनफ, कारण तूच हा फोटो पाठवला, तू आता श्रीलंकनची टीम बघितलीस तर त्यांची नावं तुम्हाला इथे दिसतील गाईज. ही श्रीलंकाची टीम आहे ऍट द मोमेंट. से मिक्स्ड रेसेस ऑल ओव्हर द प्लेसेस. आय एम ऑल फॉर बट आय एम ऑल फॉर दिस क्वाईट ऑनेस्टली. युनिटी इन डायव्हर्सिटी इन द ट्रू एसेन्स. म्हणजे जर्मन प्लेयर्स वगैरे, आय मीन जर्मन नॅशनॅलिटीचे प्लेयर्स श्रीलंका. जर्मन नॅशनॅलिटी नाही, लाईक वन ऑफ द पेरेंट्स ऑफ जर्मन. एक कोणत्या तरी पेरेंट वेगळ्या कंट्री. इट वर्क्स बोथ वेज. म्हणजे जसा सौरभ नेत्रावळकर तिथे जातो त्यांना खेळायला कुठेतरी यावंच लागणार आहे ना, तसं आहे. बट या दॅट वॉज द ट्रिविया. ब्राऊन एशियन्स इन काय म्हणतात, इन द इंग्लिश फुटबॉल सेटअप, और लाईक दे से असोसिएशन फुटबॉल. म्हणजे हा विकी पेज आहे, ब्राऊन एशियन्स इन असोसिएशन फुटबॉल. थोडं रेसिस्ट वाटतं बट नाही. मराठी माणसं खेळून गेली त्याचं काहीच नाही घेतलं तू. मराठी माणसं मला तरी ते काणे माने साने वगैरे खेळले, ते साने माने काणे. सादिओ माने इथेच राहतात का? नाही, जर्मनीला गेले ते. नाही, जर्मनीला पण नाही, आता इथे ना. नाही, जर्मनीलाच तो जर्मनीला आहे, हा पण जर्मनीला आहे, साने पण तिकडे, साने पण जर्मनी आणि काणे पण जर्मनी. नाही रे, माने अल हिलाल का कुठेतरी आहे. हा, त्याचं सानेबरोबर तर भांडण झालं. शेवटी दोन मराठी भांडतात आणि मग शेवटी मराठी माणूसच मराठी माणसाला मागे घेतो. बट तो होता ट्रिव्हिया सेगमेंट. तुम्हाला पण काही इंटरेस्टिंग ट्रिव्हिया पाठवायचं असेल तर पाठवा, आम्ही त्याच्याबद्दल डिस्कस करू. मूव्हिंग ऑन. भविष्य राशी. भविष्य राशीत या आठवड्यात ओमकार गुरुजी, तुम्ही काय सांगाल, काय आहे? एक खूप मोठा गेम होतोय पुढच्या आठवड्यात, जो आहे मँचेस्टर युनायटेड आणि टॉटेनहम हॉटस्पर नावाच्या दोन टीम्समध्ये. हाय स्कोरिंग गेम. खूपच हाय स्कोरिंग गेम, कारण डिफेन्सची लखतर आहेत दोन्हीकडे. त्यामुळे पण ट्रेडिशनली पण हा असा म्हणजे चित्रविचित्र गेमच असायचा. हो. दुसरा इम्पॉर्टंट गेम इन दॅट सेन्स इज न्यूकासल मॅन सिटी. तेल डार्बी, चिकट्ट डार्बी. दोन्ही एक नंबरच्या आरामको टीम्स आहेत. शाउट आउट टू नॉट आवर स्पॉन्सर्स येट आरामको. सी, मी किती होपफुल आहे बघ, नॉट आवर स्पॉन्सर्स येट. पण लाईक मी फुल सपोर्ट आहे न्यूकासलला. उद्या पाकिस्तान वर्सेस मॅन सिटी झाली तर मी पाकिस्तानला सपोर्ट करेन. आणि अशा प्रकारे हा शेवटचा एपिसोड होता सॉकर खाल्लेला माणूस. बाकी काय, आपण कोणाला लेस्टरला खेळतोय? आपण लेस्टर खेळतोय. अगेन ट्रेडिशनली हाय स्कोरिंग, पण आता सालिबा नाही, मी काय बोलत नाही. माझं तर म्हणणं आहे की आपण चोपणार त्यांना. नको रे, वार्डी खेळतो त्यांच्याकडे, अजून करूनच दाखवू देत. राहू दे रे, नियती इज नॉट ऑन आवर साईड. नाही आहे का? नाही, नियती आर यू ऑन आवर साईड नाही म्हणते हरामी. ओके, दुसरी मॅच आहे चेल्सी ब्रायटन. अगेन आय थिंक चेल्सी काढणार. म्हणजे आता ब्रायटनला असं फक्त ड्रॉ करायची सवय झाली. चेल्सी अचानक खूप वाईब्स चांगल्या झाल्यात ना चेल्सीच्या. अरे बॉस, इट्स जस्ट द रिझल्ट्स डुईंग इट. आणि फिक्स्चर कंजेशन, मिलियन प्लेयर्स, कन्व्हिनियन्स. 25 कोटी प्लेयर्स असल्यानंतर काय करणार? सो इट इज, आय थिंक चेल्सी आता, आय मीन टेक्निकली ऑन द टेबल दे आर 5th. आपल्या मागेच आहे हौच. सो तसं आहे. मग अदर इनकॉन्सिक्वेन्शियल मॅचेस आर ब्रेंटफोर्ड, वेस्ट हॅम, एव्हर्टन. आत्तापासून नको म्हणू कशालाच. नाही रे, काय वेस्ट हॅमचं नशीब आता जरा काहीतरी ते आता दोन परत कमनशिबी टीम एकत्र खेळतात ना, वेस्ट हॅम एव्हर्टन. म्हणजे हो, नाही, वेस्ट हॅम ब्रेंटफोर्ड आहे, एव्हर्टन क्रिस्टल पॅलेस आहे. तेच ते दोन वाईट नशिबांचे. अजून कोणती आहे? लिव्हरपूल वुल्व्स. वॉकओव्हर रे, लिव्हरपूलला वॉकओव्हर. आणि बॉर्नमूथ साऊथहॅम्प्टन. अगेन 6 पॉइंटर, बॅक टू बॅक 6 पॉइंटर्स फॉर साऊथहॅम्प्टन. आणि ती मॅच ऍक्च्युली बॉर्नमूथ साऊथहॅम्प्टन जे आपण नेक्स्ट वीक कव्हर नाही करू शकणार आहोत. हो, कारण ती मंडे नाईट आहे. ती मंडे नाईट आहे. आणि आम्ही मंडे नाईट मॅचेस फक्त इम्पॉर्टंट असले तरच बघतो. हा, आणि मग एक छोटा सेगमेंट करू त्याच्यावर. पण ती बॉर्नमूथ साऊथहॅम्प्टन मध्ये खूप काहीतरी व्हायला लागेल मला ती कव्हर करायला. म्हणजे असं 7 ऑल स्कोर वगैरे झाला तर. हा, अँड विच इज अ पॉसिबिलिटी. नाही वाटत ऑल नाही होऊ शकत कधीच. हा, मग पण नाही, दोघंही म्हणजे बोरिंग टीम्स आहेत. म्हणजे अपार्ट फ्रॉम मला ही खूप इंटरेस्टिंग वाटते गेम ऑनेस्टली. चेल्सी ब्रायटनच.
कारण एकतर दिस न्यू आता एकतर हुर्झलर नसणार आहे त्या मॅचला प्रॉब्ली. अनडिफिटेड ब्रायटन मीट्स अनडिफिटेड चेल्सी. अनडिफिटेड कुठे नाही डिफिटेड, पण मॅन सिटी कुठे धरणार, ते रिझल्ट जाणार आहेत सगळे नंतर. पण नाही पॉईंट बिंग दे आर बोथ ऑन दी असेंडन्सी आणि दोन्ही चांगल्या टीम्स फॉर्म वाईज चांगल्या टीम्स वाटत आहेत आत्ता. सो ती मॅच बघायला खूप इंटरेस्टिंग होईल. आम्ही लाईक इफ इट वॉजंट फॉर त्याच वेळेला आर्सेनलची मॅच आहे मी ती बघितली असती. आणि दुसरी इंटरेस्टिंग मॅच इज नॉटिंगहम फॉरेस्ट अँड फुलम. नॉटिंगहम फॉरेस्ट ऑल्सो अनडिफिटेड. मोठ्या गेमचे प्रेडिक्शन्स करूयात ना. मँचेस्टर युनायटेड स्पर्स काय वाटतं सांग तुला? युनायटेड 2-1. मला स्पर्स 3-1 वाटतंय. आय थिंक युनायटेड विल डू द लो ब्लॉक ॲट होम. दे विल ट्राय इज नाही, त्यांना लो ब्लॉक तरी जमेल रे असं साधारण वाटतंय. अरे नाही, दिस इज मला आत्ता लाईक गिवन द टू टीम्स इफ आय हॅड टू पिक प्लेयर्स फ्रॉम वन इट्स स्पर्स. I would want United players with Ange as the manager. Fair enough. Ange is the manager. Like Ange in the Tottenham सोडलं तर मला खूप आनंद होईल कारण मला तो पर्सनॅलिटी म्हणून खूप आवडतो. I think if Ange was at United, I think एक तर ती प्रति आयॅक्स नसती झाली फर्स्ट ऑफ ऑल, आणि सेकंडली आय थिंक दे कुड हॅव हॅड द फ्रीडम टू प्ले द फ्री फ्लोईंग फुटबॉल विथ मच मोर. तो खूप जास्त असा तो काउंटरवाला तो स्टॉप स्टार्ट खूप आहे युनायटेडला ॲट द मोमेंट. अँज बसतो दुसऱ्या हाफमध्ये, तसं चांगलं आहे. सो गुड, दॅट कुड वर्क. बट आय थिंक इट्स गोइंग टू बी अ युनायटेड विन 2-1. लाईक ॲज अ फॅन ऑफ आर्सेनल एखादी गेम जर दोन टीम्स हरू शकत असतील तर ते व्हावं, पण आय थिंक स्पर्स विल. नाही, आता आपण युनायटेड बरोबर नाही कम्पेअर करत, आता सिटी बरोबर करतो. सो सिटी टॉटनम माझा चाइल्डहुड ट्रॉमा आहे ब्रो, मी नाही सोडू शकत तो असा. सोड, आपण आपल्या दोघांना खूप चाइल्डहुड ट्रॉमा आहे म्हणून आपण आर्सेनल फॅन्स आहे. तुला कळतंय का? दिस इज नॉट अ पॉडकास्ट, दिस इज अ थेरपी सेशन. आपण तसेच बसलोय बघ, हरकत नाही, ग्रुप थेरपी आहे. एनिवे, सो दोज वर द प्रेडिक्शन्स. ओमकार, तुला काही अनाउन्समेंट करायचे आहेत का? नाही, आत्ता तरी काहीच नाही करायचं आहे मला. नाही आहे, माझे पण काही अनाउन्समेंट्स नाही आहेत. सो दिस वॉज द एपिसोड. हा होता सॉकर खाल्लेला माणूसचा एपिसोड. तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर लाईक करा. प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर आम्हाला असं प्रोत्साहन नाही येणार, पण तुम्ही सबस्क्राईब करतात, तुम्ही सपोर्ट करतात, तुम्ही बघतात, आम्हाला खूप चांगलं वाटतं. तर असंच बघत राहा. आमच्या इंस्टाग्राम पेजला पण लाईक करा, मोठा गेम झाला, जिथे आम्ही फक्त पॉडकास्टचे क्लिप्सने आम्ही अजून काय काय भरपूर गोष्टी पण टाकतो, तर तुम्ही ते पण बघू शकाल. आणि आमची FPL लीग जॉईन करा, जिकडे आम्ही खूप कॉम्पिटेटिव्ह खेळतोय. मोठा गेम झालाची लीग, सगळे लिंक्स खालती दिले. कोण सगळ्यात वाईट खेळू शकेल याची कॉम्पिटिशन मलाच वाटतं मीच खेळतो करंट. बट करा हे सगळं, आणि तुम्हाला सगळं प्रोसिजर माहितीच आहे. तर अजून काय म्हणायचं आहे? एक काहीतरी आपण म्हणतो ना, व्हॉट डू यू थिंक ऑफ टॉटनम? मायकल ऑलिव्हर. नाही, थांब, कट म्हणजे आपल्यात कट म्हटलं. लेट्स मूव्ह ऑन टू ट्रिविया. येस, आणि यावेळेस आय थिंक मला CTA तर करू दे. तिचा हो सगळीकडे. बट नेक्स्ट बेस्ट थिंग. हो, तो F1 रॉंग स्पोर्ट ब्रो. आमच्या प्रोड्युसरने आज अभ्यास पण शुमाकर फुटबॉल खेळायचा. हो. कीप वॉचिंग सॉकर खाल्लेला माणूस फॉर एक्सक्लुझिव्ह प्रीमियर लीग मराठी न्यूज. अँड कीप सॉकर खाल्लेला माणूस. आणि काय, सबस्क्राईब टू.